नमस्कार. मुंबई ग्राहक पंचायतीच्या आपल्या सुवर्णमहोत्सवी वर्षाची आज सांगता होतीये. आपल्या कुटुंबातल्या सगळ्यांचे या निमित्ताने स्वागत करते. 1975 ते 2025 असा हा सुवर्ण काळ आहे आणि त्या सुवर्ण काळाच्या जागवणारा कार्यक्रम आज आपण सगळेजण ऐकणार आहोत. सुधीर फडके यांच्या गाण्यांची मेजवानी आपल्याला मिळणार आहे, कारण आपल्या संस्थेची मूर्तमेढ ज्यांनी रचली ते हे बाबूजी आणि त्यांचा आठवडा आज आपण करतोय. मी मान्यवरांना विनंती करते की त्यांनी समईचे दिवे उजळून आपल्या तेजतत्वाला वंदन करूया. आधुनिक पद्धतीने फक्त एक कळ दाबून दीप प्रज्वलन होत आहे. आपल्या संस्थापक असलेल्या त्रिमूर्तींना आपण पुष्प आणि वंदन करतोय. त्यांच्या प्रतिमा इथे समोर ठेवलेल्याच आहेत. बिंदू माधव जोशी, मधुकर मंत्री आणि सुधीर फडके या त्रिमूर्तीला त्रिवार वंदन. मी सर्व मान्यवरांना विनंती करते की त्यांनी व्यासपीठावर यावं. गेली 50 वर्ष ग्राहक हिताचा ध्यास धरलेल्या आपल्या संस्थेचं तेज पुढच्या काळातही असंच उजळीत राहूया अशी प्रार्थना आपण या निमित्ताने करूया. आणि ग्राहक हिताय ग्राहक सुखाय असा कालखंड आपल्या ग्राहकांना पुढच्या काळामध्ये लाभू दे हीच प्रार्थना. का वाटलं असेल बाबूजी आणि या त्रिमूर्तीला की या ग्राहकांचं संघटन करावं? थोडीशी पार्श्वभूमी सांगते. 1973-74चा काळ आठवा. भारत पाकिस्तान युद्धाचं सावट आपल्या देशावर होतं. एका आर्थिक अरिष्टातून देश चाललेला होता. त्यात 1972चा भीषण दुष्काळ आणि 1973चं आखाती युद्ध, त्याच्यामुळे भडकलेले इंधनाचे दर, या सगळ्याचा परिणाम म्हणून अन्नधान्य, कपडे सगळ्याची चणचण आणि प्रचंड महागाई. अशाचा फायदा घेऊन साहजिकच व्यापाऱ्यांनी सुद्धा दर चढे लावले, अडवणूक केली, साठेबाजी सुरू झाली. मग यावर उतारा काय? त्याच सुमारास लक्षात आलं की बाकी सगळे घटक संघटित आहेत. व्यापाऱ्यांची संघटना आहे, वाहतूकदारांची संघटना आहे, कामगारांची संघटना आहे, पण ग्राहक संघटित कुठे आहेत? ग्राहक संघटित झाले तरच या सगळ्या परिस्थितीवर मात करता येऊ शकते. म्हणून ग्राहकांना एकत्र करायला हवं हा ध्यास या त्रिमूर्तींनी धरला. सुधीर फडके यांच्या पुण्यातल्या चित्रकुटी नावाच्या बंगल्यात काही मंडळी एकत्र जमून चर्चा करू लागली. बिंदू माधव जोशी हे सुधीर फडक्यांचे मित्र. ते अत्यंत कुशल संघटक म्हणून प्रसिद्ध होते. ते या चळवळीचे अग्रणी ठरले आणि बऱ्याच चर्चेनंतर एक रचना त्यांना स्फुरली. अशी रचना की ज्याच्यातून ग्राहकांचं एक टिकाऊ आणि नियमित संघटन होईल. कारण ग्राहकांना एकत्र आणणं ही सोपी गोष्ट नव्हती आणि म्हणून एकेका वस्तीत राहणाऱ्या 15 ते 25 कुटुंबांचा एक संघ करूया असं तेव्हा ठरलं. त्यांना दर महिन्याला जीवनावश्यक वस्तू आपण घाऊक बाजारातून किंवा उत्पादकांकडून घ्यायच्या आणि त्यांना रास्त भावात दर्जेदार वस्तूचं वितरण करायचं अशी ही व्यवस्था. पहिल्याच वर्षामध्ये पुण्यात 265 संघ स्थापन झाले आणि मग बळकटी मिळाली की हो, अशा पद्धतीने
ग्राहकांचं संघटन होऊ शकतं. त्या काळामध्ये बाबूजी पुणे मुंबई दोन्हीकडे वास्तव्याला असत त्यांच्या व्यावसायिक कामानिमित्त. त्यांना दादरमध्ये आपल्या स्वतःच्या राहत्या घराच्या ठिकाणी सुद्धा हीच रचना का नसावी असा ध्यास पुढे त्यांनी धरला आणि म्हणून 1974ला पुण्यात सुरू झालेले संघटन 1975 पासून मुंबईत सुद्धा रुजू लागलं. मुंबईत मधुकर मंत्री, बाबूजी आणि ज्येष्ठ पत्रकार पावा गाडगीळ असे काही जण एकत्र आले. मधुकर मंत्री तत्पूर्वी नगरसेवक होते, राजकारणामध्ये होते, पण त्यांनी राजकारण सोडून ग्राहकांच्या एकत्रीकरणासाठी मी माझं पुढचं आयुष्य वेचीन असं ठरवलं आणि त्यांनी ग्राहक पंचायतीला पूर्ण वेळ त्यानंतरचा दिला. 16 मार्च 1975 दादरच्या स्काउट हॉलमध्ये पहिली जाहीर सभा झाली आणि तिथूनच ग्राहक संघाची निर्मिती झाली. 25 जणांचा एक संघ दादरमध्ये त्या सभेनंतरच सुरू व्हायला लागले आणि 12 एप्रिल 1975 आजचीच तारीख, त्या 12 एप्रिल 1975 रोजी मधुकर मंत्री यांच्या दादरच्या समृद्धी सोसायटीमध्ये 10 वस्तूंचं वाटप करून काही ग्राहक संघांना वितरण करण्यात आलं. त्यामुळे आजचा दिवस हा खरं तर फक्त संस्थेच्या स्थापनेचा वर्धापन दिन नाहीये, तर प्रत्यक्ष कामाचा म्हणजे जिथून वितरणाचं काम ज्या दिवशी सुरू झालं त्या कामाचा मासिक वितरण यंत्रणेचा हा सुवर्ण महोत्सव आहे आणि त्या दृष्टीने या दिवसाला जास्तच महत्व आहे. पहिल्याच दिवशी पहिल्याच वाटपानंतर एक गृहिणी मोठ्या आश्चर्याने यांना सांगत आली की अहो, मी दर महिन्याला शेंगदाणे आणते आणि त्या ठराविक एका बरणीत भरते, पण आज मात्र माझी मापाची भरणी ओसंडून भरून वर शेंगदाणे उरलेत, इतके जास्त शेंगदाणे मला मिळाले. म्हणजे व्यापारी मापात पाप करतात हा अनुभव तेव्हा त्या महिलेला आला, तो तिने बोलून दाखवला. आणि त्यानंतर या पहिल्याच प्रतिक्रियेनंतर या संस्थापक सदस्यांना आणि त्यांच्या बरोबरच्या सगळ्या कार्यकर्त्यांच्या टीमला विश्वास वाटला की या यंत्रणेमुळेच आपण भाव नियंत्रण, दर्जा नियंत्रण आणि वाटप नियंत्रण या 3 प्रक्रियांवर ग्राहकांचा ताबा आणू शकतो. आणि तेव्हापासून हे जे मॉडेल रुजलं ते 50 वर्ष सुरळीतपणे आपण राबवत आहोत. मला माहिती आहे इथे असलेले बरेच जण या वाटप व्यवस्थेमध्ये आहेत, त्यातले काही जण संघप्रमुख आहेत. आपण कालानुरूप कसे बदल केले गेल्या 50 वर्षामध्ये ते आपण सगळ्यांनी पाहिलं असेल. उत्तम व्यवहार करणाऱ्या आपल्या अशा संस्थेचा 50वा वाढदिवस प्रेमाने साजरा करण्यासाठी आज आपल्या या मोठ्या कुटुंबातले सुमारे 900 जण इथे जमलेले आहेत आणि काही 100 जण YouTube लाईव्ह वरून सुद्धा हा सोहळा अनुभवत आहेत. त्यामुळे या सगळ्यांना च्या प्रेमाला च्या साक्षीने आपण आज हा सांगता समारंभ 50व्या वर्षाचा सुरू करतोय. या वंदे वंदे मातरम हे जे गाणं आपण ऐकलं त्याच भावनेने राष्ट्रीय कार्यामध्ये स्वतःला झोकून दिलेले, तिथे एक भरीव कामगिरी बजावलेले प्रमुख पाहुणे आज आपल्याला लाभलेले आहेत. डॉक्टर विनय सहस्रबुद्धे. आपण टाळ्यांच्या गजरात त्यांचं स्वागत करूया. डॉक्टर विनय सहस्रबुद्धे राज्यसभेचे माजी खासदार, इंडियन काउन्सिल फॉर कल्चरल रिलेशन ICCR चे माजी अध्यक्ष, भारतीय जनता पार्टीचे माजी उपाध्यक्ष, रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनीचे शिल्पकार आणि उपाध्यक्ष, आंतरराष्ट्रीय राजकारणाचे जाणकार विचारवंत असलेले विनयजी यांची आणखीन आपल्यासाठी महत्वाची ओळख म्हणजे ते आपले सभासद आहेत. आपल्या संस्थेकडे अतिशय आस्थेने लक्ष ठेवून असतात आणि वेळोवेळी आपल्याला मदत करत असतात. मी आपले कार्याध्यक्ष ॲडव्होकेट शिरीष देशपांडे यांना विनंती करते की त्यांनी पुष्पगुच्छ आणि भेटवस्तू देऊन विनयजींचं स्वागत करावं. संस्थेचे संस्थापक आणि माजी कार्याध्यक्ष
अशोक रावत यांचंही स्वागत. गेल्या 50 वर्षाच्या वाटचालीचे साक्षीदार असलेले आपले रावत सर, त्यांचंही स्वागत करण्याची मी विनंती करते शिरीष देशपांडे यांना. 50 वर्षाचा पट रावत सरांनी पाहिलेला आहे. प्रसंगी त्यांच्याच घरून, त्यांच्याच जागेतून आपल्या कार्याची सुरुवात झालेली आहे. म्हणजे खऱ्या अर्थाने तन मन धन ओतून गेली 50 वर्ष आपल्या संस्थेशी जोडलेले असलेले आपले रावत सर. संस्थेच्या उपाध्यक्ष आणि विश्वस्त अनुराधा गोरे यांचेही स्वागत. वीरमाता, जवानांच्या कुटुंबांसाठी काम करणाऱ्या गोरेबाई यांचं शिक्षण क्षेत्रातलं कार्यक्षेत्र सुद्धा आपल्याला सगळ्यांना माहिती आहे किती उज्ज्वल आहे. त्याही आपल्या नुसत्या सदस्य आहेत असं नाही, तर ते आपला अख्खा संघ चालवतात आणि आपल्या प्रत्येक कार्यक्रमाला गोरेबाई आपल्या बरोबर असतात, आस्थेने उपस्थित राहत असतात. ललिताताई कुलकर्णी यांचेही स्वागत. संस्थेच्या विश्वस्त, माजी कार्याध्यक्ष आणि तेव्हापासून आजपर्यंत, आजही त्या आम्हा सर्वांच्या मार्गदर्शक आहेत. संस्थेचे विश्वस्त संजीव मंत्री, उपनगर शिक्षण मंडळाचे कार्याध्यक्ष, आपल्या अंधेरी जोगेश्वरी विभागाचे सुद्धा अध्यक्ष संजीव मंत्री सर, संजीव मंत्री सरांचंही स्वागत करण्याची मी विनंती करते. मंत्री सर सुद्धा आपल्या प्रत्येक कार्यक्रमात, उपक्रमात आपल्या बरोबर असतात. आणि आता आपले कार्याध्यक्ष ऍडव्होकेट शिरीष देशपांडे, हे नंतर येत आहे, माझ्या लक्षात नाही. आपले कार्याध्यक्ष ऍडव्होकेट शिरीष देशपांडे यांचं स्वागत करण्याची विनंती मी संजीव मंत्री सरांना करते. सर, आणि हे नुसतं स्वागत नाहीये, तर हा सत्कारही आहे. सरांची आत्ताच 75 झाली. आपण ग्राहक भवनात त्यांचा कार्यक्रम केला. आज इथे मोठ्या व्यासपीठावर संस्थेचा सुवर्ण महोत्सव आणि सरांची 75 हा एक वेगळाच योग आहे. दोन 2009 पासून आजपर्यंत सलग 16 वर्ष सर आपले कार्याध्यक्ष आहेत. संस्थेची प्रतिमा देशात, विदेशात सर्वत्र दिमागदार करणारे, कायदा आणि घटना यांचे तज्ज्ञ असलेले आपले देशपांडे सर. आपल्या संस्थेसमोरची कोणतीही अडचण असो, ग्राहकांना भेडसावणारा कोणताही प्रश्न असो, अशा कोणत्याही आव्हानात्मक परिस्थितीमध्ये ते आव्हान समर्थपणे पेलणारे आपले खंबीर नेतृत्व म्हणजे आपले शिरीष देशपांडे. मी देशपांडे सरांना विनंती करते की त्यांनी या कार्यक्रमाचं प्रास्ताविक करावं. सॉरी, मी थोडी फास्ट ट्रॅक जातीये, पण इलाज नाहीये. आपल्याला 1 तासात हा कार्यक्रम संपून पुढे गाण्याच्या मंडळींना स्टेज द्यायचंय आणि म्हणून आपण हा कार्यक्रम थोडासा फास्ट पद्धतीने करतोय. त्याबद्दल क्षमस्व. पण मला माहिती आहे सगळेजण गाण्याच्या कार्यक्रमासाठी सुद्धा उत्सुक आहात आणि त्याच्यामुळे आपण वेळेची मर्यादा पाळत हा सगळा कार्यक्रम करणार आहोत. देशपांडे सरांना मी त्यांचं प्रास्ताविक 10 मिनिटात करण्याची विनंती करते. नमस्कार. सर्वप्रथम आज आपण ज्या सुवर्ण महोत्सवाला जमलेले आहोत तो ज्यांच्यामुळे शक्य झाला त्या त्रिमूर्तीला म्हणजेच माननीय बिंदू माधव जोशी, मधुकरराव मंत्री आणि बाबूजी म्हणजे सुधीर फडके या तिघांना
अभिवादन करून मी माझे आजचं 4 शब्द आपल्यासमोर मांडतो. शुभदानी आत्ताच सांगितलं 10 मिनिटं, पण मी कार्याध्यक्षांचा प्रिरोगेटिव्ह म्हणून कदाचित 10 मिनिटाची मर्यादा एक्सीड करू शकतो, प्रमुख पाहुण्यांची माफी मागून. कारण विषयच असा आहे की याच्यावर किती बोलावं. 50 वर्षाचा काळ संस्थेसाठी हा छोटा काळ नाही. 50 वर्षात बरीच स्थित्यंतरं ह्या संस्थेने पाहिली. काय काय बोलायचं, किती बोलायचं, कोणाचा उल्लेख करायचा. आजचा हा सोहळा हा आनंद सोहळा आहे. एखादी संस्था, आणि ती देखील सामाजिक संस्था, 50 वर्ष नुसती टिकते नाही तर ती बहरते, चारी बाजूनी फुलते, आणि त्याचा प्रभाव समाज मनावर आज निरंतर दिसतोय, निष्कलंक दिसतोय. त्याला काय म्हणायचं? हे अभूतपूर्व आहे, अभूतपूर्व आहे. आणि म्हणूनच सर्वप्रथम मला संस्थेचे सर्व संस्थापक सदस्य, आज आपल्याकडे सुदैवाने अशोक रावत आहेत, त्याच्यानंतर ललिताताई कुलकर्णी आहेत, कमलाकर पेंडसे आज तब्येतीमुळे येऊ शकले नाहीत, ही मंडळी आहेत. ही आमची नंतरची त्रयी बरं का, ही आधीची त्रयी त्रिमूर्ती, आणि याच्यानंतरची आमची त्रिमूर्ती की ज्यांचं आजही आम्ही मार्गदर्शन आम्हाला लाभतं, ते म्हणजे ललिताताई कुलकर्णी, अशोक रावत आणि कमलाकर पेंडसे. ह्या सर्वांच्या प्रती मी कृतज्ञता व्यक्त करतो. आजचा हा सोहळा जसा आनंद सोहळा आहे, तसाच हा कृतज्ञता व्यक्त करण्याचा सोहळा आहे. आम्ही सर्वांचेच कृतज्ञ आहोत. आज ही संस्था जेव्हा आपण बघतो तेव्हा किती विस्तारली, किती मोठी झाली. नाव मुंबई, पण मुंबईनं हळूहळू 75 पासून सुरू झालं, आणि त्याच्यानंतर मुंबई, ठाणे, पालघर, वसई, रायगड, पुणे, हा सगळा विस्तार 50 वर्षातला. अभिमानास्पद बाब. आणि ह्याच्यासाठी सर्वप्रथम आपल्या सर्व वितरण केंद्र मॅनेज करणाऱ्या या सर्व वितरण केंद्रातल्या सुरुवातीपासूनच्या आजपर्यंतच्या सर्व कार्यकर्त्यांना मी अभिवादन करतो आणि त्यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त करतो. कारण आज हे सर्व 50 वर्षाचं काम उभं राहिलेली आहे संस्था, 50 वर्षात उभी राहून नुसती बहरलेली आहे. द क्रेडिट गोज टू यू ऑल. हे कोणाही एका व्यक्तीचं काम नाहीये. हे संघटितपणे, सहकार्याने, सेवाभावाने, सेवाशरण वृत्तीने समाजासाठी केलेलं हे योगदान आहे. आणि हे योगदान ही मंडळी निर्लसपणे, निस्वार्थीपणे आणि प्रामाणिकपणे करत आलेली आहेत गेली 50 वर्षे. आणि त्यामुळे त्यांच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करणं हे आवश्यक आहे. त्याच्यानंतर वितरण केंद्र झाल्यानंतर आमचे मुंबई ग्राहक पंचायतीचा विस्तार हा सर्व भौगोलिक विभागात नव्हतो. आज आपले 18-19 भौगोलिक विभाग आहेत. त्याच्यात आमचे अनेक कार्यकर्ते करत आहेत. ग्राहक चळवळीचं काम करत आहेत, ग्राहक शिक्षणाचं काम करत आहेत, ग्राहक लढे आम्ही देतो, मोहिमा देतो, त्याच्याच काम करतात. ह्या सर्वांचंही मला वाटतं आज आवर्जून उल्लेख केला पाहिजे. प्रत्येकाचा इंडिव्हिज्युअली उल्लेख करणं अशक्यच आहे, पण ह्या सर्वांचा उल्लेखही आवश्यक आहे की विभागातनं आज आमची मंडळी काम करत आहेत. त्यामुळे ते विभागातलं जे नेतृत्व आहे, प्रत्येक विभागाचे नेतृत्व, विभाग प्रमुख, ही सर्व मंडळी सगळ्यांना एकत्र घेऊन काम करत आहेत. त्याच्यानंतर ग्राहक संघ, ही जी 6 वितरण केंद्र, त्याच्यातनं आपण आज जवळजवळ 30,000 कुटुंब हे करतोय. बिंदू माधवांनी आणि मधुकररावांनी आणि बाबूजींनी ही जी संबंध संघटना उभी केली, ही ग्राहक संघांच्याद्वारे केली. ग्राहकांना संघटित करणं हे अत्यंत कठीण काम आहे, अत्यंत कठीण काम आहे. इट इज जस्ट अ इम्पॉसिबल टास्क, इट इज अपहिल टास्क. बट दिस ट्रायो हॅज डन इट, and has done it so much well that it has been acclaimed all over the world today. It is a rare and exceptional thing, a commendable thing too. आणि हे सगळं काम करून दिलेलं आहे त्या ग्राहक संघांच्या ह्याच्यातनं. ग्राहक संघांचं हे नेटवर्क आहे. आज जवळजवळ 2700 ग्राहक संघ याच्याद्वारे आपण ग्राहकांना संघटित करतोय. आणि मला आज प्रमुख पाहुण्यांना एक गोष्ट सांगायला निश्चित आवडेल आणि तुमच्या सगळ्यांच्या साक्षीने सांगायला आवडेल. सर, परवाच मी अशी गंमत बघत होतो.
50 वर्ष झाले. या 50 वर्षात ग्राहक संघांनी सुरुवात झाली. बरोबर आजचा 12 एप्रिल 75ला संघ सुरू झाले, 30 संघ सुरू झाले. एक मनात एक प्रश्न आला की किती बरं या संघातले आज पण संघ आहेत. तुम्हाला आश्चर्य वाटेल की ह्या 30 संघातले जे 12 एप्रिल 1975ला होते त्यातले 14 संघ आजही मुंबई ग्राहक पंचायतीशी निगडीत आहेत. ही अभिमानास्पद गोष्ट आहे आणि स्कॉलर्सना अभ्यास करण्यासारखी गोष्ट आहे की का ही मंडळी इतकी आजही संस्थेला जोडून आहेत, जुडून आहेत का. आणि गंमत म्हणजे आज आजूबाजूला इतकी मोठी प्रलोभनं असताना देखील तुमचे ई कॉमर्स आलं, शॉपलेस तुमचं आपलं फेसलेस शॉपिंग आलं, सगळं आलं, बटणं दाबा आणि घरी गोष्टी येत आहेत, तरी देखील ही मंडळी आज इतकी संस्थेला निगडीत आहेत. याच्या मागचं रहस्य काय. हा अभ्यासाचा आणि संशोधनाचा विषय. तर त्यामुळे ह्या सर्व कार्यकर्ते आपले जे ग्राहक संघ आहेत आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे ह्या ग्राहक संघांचे प्रमुख, या प्रत्येक संघाचा जो प्रमुख असतो, 1-2 जण असतात, 3 जण असतात, काही ठिकाणी रोटेशननी सगळे असतात, हे ते सगळं चालवत असतात ऑटोमॅटिकली. त्यांना नेतृत्व मिळतं आणि त्यांनी या सगळ्यांनी चालवलंय म्हणून आज आपण 50 वर्ष बघतोय. आणि त्यामुळे ग्राहक संघ, ग्राहक संघांचे प्रमुख आणि सर्वात शेवटी या प्रत्येक ग्राहक संघातला प्रत्येक सदस्य, ज्याच्यात आज तुमच्यातले बरेच जण आहेत. तुमच्यामुळे काय झालंय माहितीये, आपल्याला कधी कधी कळत नाही. म्हणजे आपण म्हणतो ते कस्तुरी मृग असतो, तिला कळत नाही माझ्याच नाभीतनं हा संबंध सुगंध आहे दरवळलेला आहे. या प्रत्येक मुंबई ग्राहक पंचायतीच्या प्रत्येक सदस्यामुळे मुंबई ग्राहक पंचायत ही आर्थिकदृष्ट्या परिपूर्ण आत्मनिर्भर अशी झालेली आहे. आणि त्यामुळे काय झालं की त्यामुळे मुंबई ग्राहक पंचायतीला गेल्या 50 वर्षात अनेक मोहिमा, अनेक लढे, अनेक पब्लिक इंटरेस्ट लिटिगेशन्स या आपल्या जोरावर, आर्थिक बळावर यशस्वी करून दाखवता आल्या. कारण असं म्हणतात की पैशाचं सोंग आणता येत नाही. पण सुदैवाने मुंबई ग्राहक पंचायतीकडे आत्मनिर्भरता आहे. कारण सदस्यांची जी नाममात्र फी असते ती आपण अत्यंत काटकसरीने फक्त कार्यासाठी वापरतो. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे हे माझे सगळे कार्यकर्ते, सगळे कार्यकर्ते, मग ते ग्राहक संघातले असोत, भौगोलिक विभागातले असोत, ग्राहक भवनमध्ये येऊन काम करणारे असोत, एक पैसाही न घेता, पैशाचा मोबदला न घेता सेल्फलेसली काम करणारे अशी ही एवढी मोठी टीम, जवळजवळ 3-3.5 हजार कार्यकर्ते आमचे. मी ग्राहक भवनात बघतो, ग्राहक भवनात ज्या कार्यकर्त्यांची वर्दळ बघतो, कधी कधी मनात प्रश्न येतो, आम्ही यांना काय देतो. काही नाही ना, मान न धन. कौतुकालाही कधी कधी मला वाटतं की आम्ही कमी पडतो की काय. इतकं हे कौतुकास्पद काम हे आमचे कार्यकर्ते करत असतात. त्यामुळे नावं कोणाकोणाची घेऊ, किती घेऊ. तर त्यामुळे मी आज कोणाचीही नावं घेत नाहीत, पण ह्या सर्वांना माझा त्रिवार सलाम. आज ह्या सगळ्यांमुळे ही मुंबई ग्राहक पंचायत हे एक छान चित्र समाजाला दिसलेलं आहे. मुंबई ग्राहक पंचायतीचं काम आज गेल्या काही वर्षात चहूबाजूनी बहरलेलं आहे. वितरण हा तर आपला पाया आहे. वितरण ज्याच्यातनं आपण सगळं वाणसामानाचं वाटप करतो, अत्यंत दर्जेदार वस्तूंचं वाटप, रास्त किमतीत, ना नफा ना तोटा. म्हटलं तर 1% प्रॉफिट करायचं म्हटलं तरी खूप पैसा कमवता येईल, पण आपण ना नफा ना तोटा तत्वावर करतो. एक आदर्श अशी ही वितरण व्यवस्था आपण दिली समाजाला. आणि हे देता देता आपण ती पर्यावरणपूरक केली. साखर, तांदूळ, गहू याच्यासाठी आपण कापडी पिशव्या देतो, त्या परत परत वापरतो, 18 वेळा वापरतो. प्लास्टिक किती वाचतं. ग्राहक संघातनं आपण जेव्हा डिलिव्हरी करतो तेव्हा त्या ग्राहक संघातल्या 11 कुटुंबांनी 11 वेळेला वेगवेगळे आपल्या व्हेकल्स वापरून करण्यापेक्षा सबंध सामान त्यांच्याकडे येतं. याच्यातनं इंधन बचत किती होते. आणि ते इंधन बचत झाल्यामुळे पर्यावरण, पोल्युशन, कार्बन एमिशन हे सगळं तुम्ही वाचवताय. म्हणजे आपण ज्या वेळेला सामान घेतो तेव्हा तुम्ही फक्त सामान घेत नाही आणि महिन्याची किंवा वार्षिक वर्गणी देत नाही, तर हे तुमचं एक खारीचं योगदान म्हणा प्रत्येकाचं.
पण ते सातत्यपूर्ण गेल्या 50 वर्षात ही मंडळी करत आलेली आहेत. आणि एक तुम्ही खरोखर हा आदर्श समाजापुढे निर्माण केलेला आहे की स्वार्थ पण बघतो आणि परमार्थ पण बघतो. आणि अशा रीतीने हे सामाजिक संघटनेचं आपण काम केलेलं आहे. पंचायत पेठा ह्याचा मला आवर्जून उल्लेख करावा लागेल. पंचायत पेठांचे तर आपण जनक, एक आदर्श एथिकल बिझनेस प्रॅक्टिसेस, फेअर प्रॅक्टिसेसचा आग्रह धरत व्यवहार कसा करायचा आणि थेट उत्पादकांनी आणि ग्राहकांनी एकत्र येऊन खरेदी विक्रीचे व्यवहार कसे करायचे याचं एक आदर्श प्रारूप ग्राहक पंचायतीने ग्राहक पेठांद्वारे केलं. आणि त्यामुळे आज हे देखील एक मोठ्या प्रमाणात बहरलेलं आहे. त्यांनी देखील आपल्याला आर्थिक आत्मनिर्भरतेसाठी खूप मोठ्या प्रमाणात मदत केलेली आहे. आणि अशा पद्धतीने आपले हे सगळे कामं चाललेली आहेत. ग्राहक शिक्षणाबद्दल तर आपण बघतो सगळं. आपली ग्राहक तेटुका मिळवावा हे मासिक आहे, त्याच्यातनं स्तंभलेखन आपण करत आलेलो. स्तंभलेखनाच्या बाबतीत मला आवर्जून मला वाटतं प्रसिद्धी माध्यमांचा उल्लेख करणं आवश्यक आहे. आज 50 वर्ष आम्ही पोचलो थँक्स टू द मीडिया ऑल्सो. लोकसत्ता, ग्राहकांची हितगुज, मग महाराष्ट्र टाइम्स, सकाळ, महानगर, टाइम्स, नवशक्ती, फ्री प्रेस, यू नेम इट, या सर्व प्रसिद्धी माध्यमांनी मुंबई ग्राहक पंचायतीच्या कामाला नेहमीच सकारात्मक प्रसिद्धी दिलेली आहे. पत्रकार मंडळी हुशार असतात, ती तुम्हाला जोखत असतात. आणि आज मुंबई ग्राहक पंचायतीची ही अत्यंत स्वच्छ प्रतिभा समाज माध्यमात आहे. याचं कारण परत आपले कार्यकर्ते कुठल्याही हेतूने काम न करताना निस्वार्थी हेतूने जेव्हा काम करत असतात तेव्हा ही मंडळी जोखत असतात आपल्याला. आणि त्या जोखण्यातनंच तुमची प्रतिमा माध्यमातनं प्रतिबिंबित होत असते. आणि आज ती प्रतिमा जी इमेज म्हणतो मुंबईची, मुंबई ग्राहक पंचायती, ती अत्यंत स्वच्छ, निष्कलंक आणि छान आहे. आणि अशा पद्धतीने आपण अनेक लढे लढवले. खूप काही सांगता येईल, आता सांगत नाही. ग्राहक शिक्षणाचं कामही झालेलं आहे. पर्यावरणाबद्दल तर बोलायलाच नको की पर्यावरण आपण हे सुरुवातीपासून केलं. म्हणजे मला आठवतं आहे की ज्या वेळेला जागतिक स्तरावर सस्टेनेबल लाईफस्टाईल, सस्टेनेबल कन्झम्पशन, सस्टेनेबल डेव्हलपमेंटचे पडघम वाजायला लागले ते मी समजून घेत होतो आंतरराष्ट्रीय स्तरावर जेव्हा आपण कॉन्फरन्सेस जात होतो त्यावेळेला. आणि त्याच्यानंतर आपल्याला कळलं की हे सस्टेनेबल लाईफस्टाईल म्हणजे शाश्वत जीवनशैली वगैरे वगैरे हे बिंदू माधवांनी 1974-75 सालीच आमच्या मनावर बिंबवलं की जेव्हा त्यांनी सांगितलं की उपभोगावर संयम पाहिजे, चंगळवादाला आळा घातला गेला पाहिजे, दुसरं काय. आणि ज्यावेळेला मी जागतिक स्तरावर सांगितलं की अरे बाबा हे आम्ही 75 पासून करतोय, तुम्ही 91 नंतर तुम्हाला जाग आली की बाबा देअर शुड बी अ सस्टेनेबल कन्झम्पशन, नाही तर पुढच्या पिढीला आपण काहीच ठेवणार नाही. आणि त्यामुळे अशा पद्धतीने जेव्हा झालं त्यावेळेला आपली ही वितरण व्यवस्था आंतरराष्ट्रीय स्तरावर जाऊन नॉर्वेची एक पर्यावरण मंत्री युनायटेड नेशन्सच्या सस्टेनेबल कन्झम्पशन कॉन्फरन्समध्ये सांगते की MGP's मॉडेल ऑफ डिस्ट्रीब्युशन, कारण तुम्ही कापडी पिशव्या वापरता, तुम्ही इंधन बचत करता, तुम्ही पर्यावरणाला पोषक आहात, दिस इज द रोल मॉडेल ऑफ अ सस्टेनेबल लाईफस्टाईल. आणि काय पाहिजे, ही मुंबई ग्राहक पंचायत आहे. त्यामुळे अशी ही अनोखी वैशिष्ट्य असलेली मुंबई ग्राहक पंचायत. आणखीनही एक शेवटचं सांगतो आणि मग समाप्त करतो की ग्राहक संरक्षणाच्या बाबतीत आपण अनेक लढे दिले, त्याचबरोबर कायदे करून घेतले. रेरा कायदा जो आपण महाराष्ट्रात आणला ते पूर्णपणे मुंबई ग्राहक पंचायतीचं क्रेडिट आहे. कारण त्याच्या आधी महाराष्ट्र सरकारने विधिमंडळात सर्व पक्षांनी एकत्र येऊन महाराष्ट्र हाऊसिंग रेग्युलेशन डेव्हलपमेंट ऍक्ट केला होता, पण त्याच्यातल्या तरतुदी ह्या बऱ्याचशा ग्राहक हितविरोधी होती. मुंबई ग्राहक पंचायतीने त्याच्याविरुद्ध आवाज उठवला. त्याच वेळेला रेराचं बिल आलं आणि पार्लमेंटरी कमिटीने जेव्हा सुनावणी घेतली त्यावेळेला एका बाजूला तत्कालीन महाराष्ट्र सरकार त्यांनी सांगितलं आम्हाला रेराची गरज नाही, आमचा कायदा जागेवर आहे. आणि आपण सांगून दिलं की हा कायदा ग्राहक हितविरुद्ध आहे महाराष्ट्राचा आणि रेरातल्या तरतुदी चांगल्या आहेत, अनेक सुधारणा करण्याची गरज आहे. त्यामुळे आपण काही अनेक सुधारणा सांगितल्या, 20 पैकी 18 सुधारणा आपल्या मान्य केल्या गेल्या. आणि अशा पद्धतीने रेरा हा मुंबई ग्राहक पंचायतीमुळे महाराष्ट्राला मिळाला हे मी विधान सगळ्यांच्या साक्षीने करतो, त्यात कुठलीही अतिशयोक्ती नाही. अशा पद्धतीने आपण हे जे काम करत आलोय तेच आंतरराष्ट्रीय स्तरावर आपण नेलं. आणि 4च दिवसांनी आता 16 तारखेला युनायटेड नेशन्सच्या गाईडलाईन्स फॉर कन्झ्युमर प्रोटेक्शन, दिस इज ओनली इंटरनॅशनल डॉक्युमेंट फॉर कन्झ्युमर प्रोटेक्शन, त्याला 40 वर्ष पूर्ण होत आहेत. आणि ते डॉक्युमेंट
रिव्ह्यू आणि रिव्हिजन करण्यासाठी मुंबई ग्राहक पंचायतीने आग्रह धरला 2012 मध्ये. 3 वर्ष निगोशिएशन चालली, सल्लामसलती चालल्या आणि त्याच्यानंतर आपल्या आग्रहाला मान्य देऊन त्याच्यात रिव्ह्यू झाला, रिव्हिजन झाली आणि त्याच्यात सगळ्यात महत्त्वाची कायमस्वरूपी आपण एक जी सुधारणा करून घेऊन आलो ती म्हणजे ह्या सुधारणा झाल्या UNGCP मध्ये, UN गाईडलाईन्स फॉर कन्झ्युमर प्रोटेक्शन. 2015ला सुधारणा UN जनरल असेंब्लीने मान्य केल्या. आपण प्रश्न निर्माण केला तर सुधारणा कराल, ठीक आहे, हो, त्याची अंमलबजावणी काय? इट इज नॉट अ कन्व्हेन्शन. आपल्याला माहिती आहे त्यातलं UNचे आहे. इट इज नॉट अ कन्व्हेन्शन, इट इज अ सॉफ्ट डॉक्युमेंट आणि गाईडलाईन्स आहेत. पण ह्याची अंमलबजावणी कशी होईल? दंडुका घेऊन नाही, पण फ्रेंडली ह्याच्यातनं कशी होईल ह्याच्यासाठी एक ओव्हरसाईट मेकॅनिझम असायला हवं. ही मुंबई ग्राहक पंचायतीची सूचना 2.5 वर्षाच्या चर्चेनंतर, वादविवादानंतर युनायटेड नेशन्सच्या जनरल असेंब्लीने 22 डिसेंबर 2015ला मान्य केली आणि आज युनायटेड नेशन्समध्ये कायमस्वरूपी ही देखरेख यंत्रणा चालू झालेली आहे. दरवर्षी जुलैमध्ये त्याची आंतरराष्ट्रीय परिषद होते आणि त्याच्यासाठी परत मुंबई ग्राहक पंचायत जाऊन आपलं योगदान देत असेल. तर अशी ही थोडक्यात मुंबई ग्राहक पंचायत तुमची, माझी आणि बाबूजी, मधुकरराव आणि बिंदू माधवांनी पाहिलेली आपल्या दृष्टीने आपण छान पद्धतीने जेवढं काय आपल्या कुवतीने आहे ते आपण बहरलेली आहे, भरून दिलेली आहे. याच्यात कार्यकर्त्यांचं आणि सर्व सदस्यांचं योगदान हे बऱ्याच वेळा दिसत नसलं तरी ते खूप मोठं आहे, अभूतपूर्व आहे आणि ह्याचा मी नेहमीच खूप आदराने आणि कौतुकाने उल्लेख करतो. आणि त्यामुळे त्याच तुम्हा सर्वांना वंदन करून आजचे माझे विचार संपवतो. धन्यवाद. धन्यवाद सर. आपण आपल्या या संस्थेचे सभासद आणि कार्यकर्ते आहोत याचा अभिमान सरांचं भाषण ऐकलं की अधिकच दुणावतो आणि आणखीन काम करायला पाहिजे याची प्रेरणा आपल्याला त्यांच्या भाषणातून कायमच मिळते. धन्यवाद सर. आता आजच्या सुवर्ण महोत्सवानिमित्त काही पुरस्कार दिले जाणार आहेत. आपल्या संस्थेला जो सोनेरी झळाळ मिळालाय सरांच्या भाषणातून आता आपल्याला समजलंच, तो झळाळ जसा या त्रिमूर्तींनी दिला त्याचबरोबरीने आपल्या सगळ्या कार्यकर्त्यांना महनीय असलेले असे आत्ताचे त्रिमूर्ती म्हणजे ज्याला आपण लिव्हिंग लिजंड्स इंग्लिशमध्ये म्हणतो, अशा लिव्हिंग लिजंड्सना सलाम करण्याचा, कृतज्ञता व्यक्त करण्याचा हा एक छोटासा सोहळा. मी विनयजींना विनंती करीन की त्यांनी हे पुरस्कार द्यावे. ललिताताई कुलकर्णी. हा लाईट बंद करता येईल मंदार? ललिताताई कुलकर्णी यांचा आपण एक छोटेखानी सत्कार करूया कृतज्ञता पुरस्कार देऊन. आपल्या संस्थेच्या विश्वस्त, मगाशी मी ओळख करून दिलीच पण त्याच्यात आणखीन काही पुस्ती जोडीन. ग्राहकांची हितगुज हे लोकसत्तातलं सदर तब्बल 20 वर्ष हे सदर चाललं. या सदराच्या आद्य समन्वयक आणि लेखिका अशा ललिताताई. ललिताताई आम्हा सर्वांच्या आजही मार्गदर्शक आहेत. ललिताताई तुमचे आशीर्वाद सर्व कार्यकर्त्यांना सतत लाभत राहो. आपले लिव्हिंग लिजंड्स अशोक रावत. रावत सर तुमच्या कामाला जोरदार सलाम. – 1975 पासून सलग इतकी वर्ष सरांचं मोठं काम आहे. तक्रार मार्गदर्शन असो, वितरण असो, अगदी वितरणासाठी बाजारात जाऊन चांगले व्यापारी शोधणं असो, तिथपासून ते ग्राहकांचा कुठलाही छोटा मोठा प्रश्न धसास लावण्यासाठीचा प्रयत्न असो आणि कार्यकर्त्यांचं सक्षमीकरण असो, असं सर्व बहुआयामी काम सरांनी केलं. तेव्हा आपली संस्था आज आपल्याला एवढी बळकटपणे उभी राहिलेली दिसतीये. सर मनपूर्वक धन्यवाद. कमळाकर पेंडसे सर, ते वयोमानानुसार आज येऊ शकलेले नाहीयेत पण सर तुम्ही YouTube लाईव्हवर असाल अशी मला अपेक्षा आहे.
कारण सर युट्यूब लाईव्हवर असतात अशा वेळी जेव्हा प्रत्यक्ष येऊ शकत नाहीत. कमळाकर पेंडसे सर हे सुद्धा 75 पासून आपले सभासद. VJTI मध्ये प्राध्यापक असताना त्यांनी प्राध्यापकी करून जो वेळ उरला त्या वेळेपासून संस्थेला द्यायला जी सुरुवात केली आणि निवृत्तीनंतर तर अर्थातच त्यांनी खूपच वेळ आपल्या संस्थेला दिला. जसे VJTI मध्ये त्यांनी शिष्य घडवले तसे इथेही त्यांनी अनेक शिष्य घडवले. संस्थेचे माजी कार्यवाह, संस्थेचे माजी कार्योपाध्यक्ष पेंडसे सर हे कायम आम्हा सर्वांसाठी सल्लागाराच्या भूमिकेत असतात. भौगोलिक विभागवार रचना ही जी आपली आज संघटनेची रचना आहे त्याचे ते जनक कमळाकर पेंडसे सरांना आपण वंदन करूया आणि आरोग्यपूर्ण दीर्घायुष्यासाठी शुभेच्छा देऊया. आता काही सद्य कार्यकर्त्यांचा पुरस्कार देऊन गौरव होणार आहे. स्वयंसेवी पद्धतीने काम करत असताना, समरस होऊन काम करत असताना काही कार्यकर्त्यांना शाबासकी द्यावी ही आपल्या संस्थेची एक जुनी परंपरा आहे. अलीकडे तुम्ही बघत असाल नवदुर्गा पुरस्कार असतील, मधुकरराव मंत्री पुरस्कार असतील, MR पै पुरस्कार असतील, असे वेळोवेळी कार्यकर्त्यांचा कौतुकाचा एक संधी आपली संस्था सोडत नाही. यंदा सुवर्ण महोत्सवानिमित्त काही विशेष पुरस्कार आहेत. उत्तम वितरण केंद्र संचालक पुरस्कार प्रभाकर गव्हाणे. गव्हाणे सरांना मी स्टेजवर येण्याची विनंती करते. कुशल संघटन आणि वितरणाचे ठाणे सांभाळतात आपले प्रभाकर गव्हाणे. गेली 25 वर्ष ते संस्थेच्या कामात आहेत. 2008 पासून ठाणे वितरण केंद्राचे कार्यवाह आणि आता कार्याध्यक्ष आणि संस्थेचे कार्योपाध्यक्ष असलेले प्रभाकर गव्हाणे सर. सर हार्दिक अभिनंदन. उत्तम भौगोलिक विभाग प्रमुख कोण असेल? बघा एक मुखाने नाव आलं. कार्यकर्त्यांचे नेटवर्क बांधणे हे बरोबर साधतात आपले राजेंद्र राणे. राणे स्टेजवर या. सुमारे 1 तप कोणालाही ताप न देता शांतपणे काम करणारे राणे. अतिशय मनमिळावू सर्वांना बांधून ठेवणारे. त्यांनी बोरिवली विभागाची बांधणी अतिशय उत्तम केलेली आहे. मजबूत जोड एकदम. संस्थेसाठी कोणतंही कलात्मक काम करायचं असो राणे आपल्या हाताशी असतात. बोरिवलीचा मेळावा असो, थोडं थोडकं नाही, 800-900 क्षमतेचं प्रबोधनकार ठाकरे सभागृह ते बुक करणार आणि ते लगोलग त्यांनी अनाउन्समेंट करताच ते भरणार, अशी त्यांची ख्याती. या सुवर्णमहोत्सवी वर्षामध्ये तर 12 महिन्यात 12 कार्यक्रम करून दाखवलेला हा बोरिवली विभाग. ग्राहक पंचायत पेठ उपक्रमाच्या यशाबद्दल अनुराधा देशपांडे. आत्ताही गोरेगावात पेठ सुरू आहे. त्यांचं एक लक्ष तिकडे आहे आणि शरीराने मात्र आता त्या इथे आहेत. 2000 सालापासून त्या पंचायत पेठेच्या कामात आहेत. 2007 पासून पंचायत पेठेचं खंबीर नेतृत्व. फायबरचे बांधीव स्टॉल असू देत, पेठेत जागो ग्राहकचा स्टॉल असू दे. गेली 2 वर्ष वंचित घटकांसाठी काम करणाऱ्या संस्थांना प्रोत्साहन देणारी सेतू बांधारे ही विशेष पेठ असू दे. गेल्या आर्थिक वर्षात 17 कोटींची उलाढाल पंचायत पेठेने केली आणि त्यातून जे 2% आधिक्य संस्थेला मिळतं त्यातून 35 लाख रुपयांचा निधी संस्थेला प्राप्त झाला. अनुराधा देशपांडे, त्यांची पेठ समिती टीम, स्थानिक कार्यकर्ते ठिकठिकाणी जिथे पेठा होतात तिथे त्यांची टीम, या सगळ्यांचा सेतू सुद्धा उत्तमपणे बांधणाऱ्या अनुराधा देशपांडे यांचा मनपूर्वक अभिनंदन. उत्तम आर्थिक नियोजनाचं काम करणारे त्याच्याबद्दलचा पुरस्कार रवींद्र सहस्त्रबुद्धे. ज्यांच्या हाती आपली तिजोरी तेच संस्थेला उद्धारी, असे आपले रवींद्र सहस्त्रबुद्धे. गेली 21 वर्ष ते संस्थेशी जोडलेले आहेत.
2015 पासून पालघर वितरण केंद्राचे खजिनदार म्हणून त्यांनी काम सुरू केलं. 2019 मध्ये जेव्हा जीएसटी प्रणाली रुजली तेव्हापासून संपूर्ण मुंबई ग्राहक पंचायतीसाठी हिशोब समन्वयक. गेली 4 वर्ष ते आपल्या संस्थेची तिजोरी सांभाळत आहेत. अत्यंत कुशलतेने 80 कोटींची उलाढाल सांभाळणारे आपले सहस्त्रबुद्धे यांचं विशेष कौतुक. मगाशी सरांनी सांगितलं की आपले स्तंभ काही ठिकाणी सुरू असतात, सत्र सुरू असतात आपली. यंदा उत्तम संघ लेखन केल्याबद्दलचा ग्राहक प्रबोधनाचा पुरस्कार शर्मिला रानडे. गेली 10 वर्ष कार्यकर्ती असलेली शर्मिला तक्रार मार्गदर्शन विभागापासून इथे कामाला आली आणि कायद्याची अभ्यासक असलेली शर्मिला देशपांडे सरांना वेळोवेळी विविध मोहिमांमध्ये मदत करत असते. मग महारेरा असेल, आता आपण छेडलेलं बँक ठेवींना संरक्षण, विम्याचं संरक्षण असणारा प्रश्न असेल, सलोखा मंच, तक्रार मार्गदर्शन केंद्रांचा समन्वय, असं सगळं काम करणारी शर्मिला 2023 पासून गेली 2 वर्ष प्रिफ्रेश जर्नलमध्ये हाऊसिंग सोसायटी क्वेरीज नावाचा सदर सुरू करत आहे. 100 पेक्षा जास्त स्तंभ तिचे लिहून झालेले आहेत. या सर्व पुरस्कार प्राप्त कार्यकर्त्यांचे पुनश्च हार्दिक अभिनंदन. टाळ्याच्या गजरात करूया. आणि आता विनयजींना विनंती करते की त्यांनी आपल्याला संबोधित करावं. राजकीय आणि सामाजिक क्षेत्रातला गाढा अनुभव आणि व्यासंग असलेले विनयजी यांना ऐकायला तुम्ही उत्सुक आहात याची मला कल्पना आहे. व्यासपीठावर बसलेले सर्व अत्यंत आदरणीय आणि मान्यवर, सन्माननीय अशोक रावतजी, शिरीष देशपांडेजी, त्याचबरोबर मंत्रीजी, ललिताजी, अन्य सर्वजण, आणि गेली 50 वर्ष यांना त्या पद्धतीने या एका अनोख्या ग्राहक चळवळीचे कार्यकर्ते बनून काम करणारे आपण सर्वजण बंधू आणि भगिनींनो, सगळ्यात प्रथम मी हनुमान जयंतीच्या सगळ्यांना खूप मनापासून शुभेच्छा देतो. एक प्रकारे ग्राहक पेठेचा सुवर्ण महोत्सव हनुमान जयंतीला यावा यातही एक चांगला योग आहे, कारण हे सगळे हनुमानच आहेत की जे या सगळ्या रामायणाला एक पद्धतीने आपल्या पुढे साकार करतायत. या कार्यक्रमाला आपण मला बोलावलं त्याबद्दल सुरुवातीलाच मी आपल्या अतिशय मनापासून आभार मानतो. मी ग्राहक संघाचा एक सदस्य आहे, एक कार्यकर्ता आहे, आणि त्या भावनेनेच मी या ठिकाणी काही मुद्दे आपल्यासमोर शेअर करणार आहे. पण मी इथे येण्यामागे एक 2-3 महत्वाची कारणं आहेत. एक म्हणजे मी कॉलेजमध्ये असताना पुण्यात होतो मी, त्यावेळी बिंदू माधव जोशींचं काम मी जवळून बघितलं, परिचयही होताच. मुंबईत मी आलो त्यानंतर बाबूजी, मधुकरराव मंत्री यांच्याशी परिचय झाला वेगवेगळ्या कारणांमुळे, आणि त्यांचंही काम मी बघत आलो. आणि विशेषतः बाबूजींसारख्यांच्या बाबतीत तर मी असं म्हणेन की त्यांची सगळ्यात प्रमुख ओळख ही सुरांचे जादूगार ही तर आहेच, संगीत क्षेत्रातलं त्यांचं योगदान अतिशय उल्लेखनीय आहे. पण त्यांनी दादरा नगर हवेलीच्या स्वातंत्र्य संग्रामात स्वतः उडी मारून घेतलेला सहभाग हा जितका त्यांच्याविषयीचा आपला आदर वृद्धिंगत करणार आहे, तितकाच स्वातंत्र्य मिळाल्यानंतर स्वराज्याला सुराज्य बनवण्यासाठी जे अनेक प्रयत्न गरजेचे होते त्यात त्यांनी ग्राहक हा विषय निवडला आणि त्यात अतिशय समरसतेने आणि समर्पित भावनेने काम केलं. हेही देखील मला असं वाटतं की त्यांच्याविषयीच्या आपल्या आदराचं एक अत्यंत महत्त्वाचं कारण असलं पाहिजे. अनेकांना बाबूजींच्या या कामगिरीची कल्पना येत नाही, पण मला असं वाटतं ही कामगिरी देखील अतिशय तोलामोलाची आहे. त्यामुळे या सगळ्या त्रिमूर्तीविषयी अभिवादन, त्यांच्याविषयी मनातली आदराची भावना व्यक्त करावी हे तर एक महत्त्वाचं कारण आहेच. मी ग्राहक संघाचा सदस्य असल्यामुळे ग्राहक पंचायतीचं काम अतिशय जवळून बघतोही आहे. आत्ता शुभदानी सांगितलं की 10 मिनिटं, कारण ते बरोबर आहे, ग्राहक संघाचं काम सगळं वेळापत्रकानुसार चालतं. अमुक दिवशी यादी आलीच पाहिजे,
आणि तमुक दिवशी वितरण झाल्यानंतर सामान तुम्ही घेऊन गेलंच पाहिजे, हे अतिशय स्वाभाविक आहे. आणि त्यामुळे अशी वेळेच्या बंधनाची एक प्रकारे सवयच आपल्या सगळ्यांना आहे. पण ही जी एक नवी ग्राहक चळवळ एका नव्या पद्धतीने सुरू झाली आणि त्याला आकार उकार देणारे जे सगळे मान्यवर आज व्यासपीठावर उपस्थित आहेत त्यांच्याबद्दलचा आदर, या सगळ्यांनी परिश्रमांनी निर्माण केलेली आणि टिकवून ठेवलेली, निर्माण करणं सोपं असतं पण टिकवून ठेवणं इतकं सोपं नसतं, ही जी संघटनात्मक कार्य संस्कृती आहे तिलाही एक प्रकारे आपण अभिवादन करावं, सलाम करावा, हाही एक भाव माझ्या मनामध्ये आहे. आणि तिसरं थोडंसं संस्थात्मक कारण आहे, ते म्हणजे शुभदा चौकर ही रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनीचीही कार्यकर्ती आहे. तिने प्रबोधिनीच्या एका पाठ्यवृत्तीतून मुंबईतल्या एका अतिशय दुर्लक्षित पण महत्वाच्या अशा बिअर बार गर्ल्सच्या समस्यांवरती एक संशोधन केलं होतं. त्यालाही आता 25-30 वर्ष झाली जवळ. पण तिच्यामध्ये असलेला कार्यकर्तेपणा, त्याला पत्रकारितेच्या माध्यमातून एक वेगळ्या पद्धतीने तिने समोर आणलं आणि त्यानंतर आजही ती एका चांगल्या बाल वाङ्मयाचं, बाल मासिकाचं संपादन करते आणि त्याचबरोबर ग्राहक संघटनेत अतिशय सक्रिय आहे. त्यामुळे तिच्याविषयी माझ्या मनात असलेला आपुलकीचा आणि आदराचा भाव, याहीमुळे मी असं ठरवलं की आपण आज या कार्यक्रमाला गेलं पाहिजे. मला असं वाटतं की ग्राहक पंचायतीने जे साकार केलेलं आहे, आपण म्हणालात कस्तुरी मृग, ते खरंच आहे की आपल्याला कल्पना नाही की आपण काय साकारतो आहोत. आणि हे स्वतःची पाठ थोपटून घेण्यासाठी मी म्हणत नाहीये, म्हणजे संस्थेची, पण ग्राहक चळवळीचं काम आणि जे आपण साकारलं गेल्या 50 वर्षामध्ये, ते मला असं वाटतं की एक लोकतांत्रिकीकरण कशा पद्धतीने करता येऊ शकतं ग्राहक नावाच्या एका समूहाचं, त्याचं जसं उदाहरण आहे तसं आपल्याकडे ज्याची चर्चा होत नाही त्या संस्था बांधणी शास्त्रातही कसे चांगले मापदंड घालून देता येतात, कशा प्रेसिडेंट्स, कशा परंपरा पाडता येऊ शकतात, त्याचंही एक अतिशय नमुनेदार अभ्यास करण्याजोगं उल्लेखनीय उदाहरण आहे. आणि ही कामगिरी जी सगळ्यांची मिळून आहे ती देखील मला असं वाटतं की आपल्या सगळ्यांना समाधान वाटावं अशा प्रकारची आहे. मला याच्यामध्ये आणखीनही जोडावं असं वाटतं की सगळ्या ग्राहक संघांच्या आणि एकूण ग्राहक पंचायतीच्या, आजही आपण बघितलं की लिव्हिंग लिजंड्समध्ये आपण काही महिला कार्यकर्त्यांचा अतिशय यथोचित सन्मान केला. आणि आज पंतप्रधान विमेन लेड डेव्हलपमेंटची भाषा करतात. विमेन एम्पॉवरमेंट ही गोष्ट आता जुनी झाली. आता महिला नित विकास ही नव्या काळाची साध आहे. आणि मला असं वाटतं की ग्राहक पंचायतीमधला महिलांचा अतिशय दमदार उल्लेखनीय सहभाग, याकरता सगळ्या महिला वर्गाचं आपण अभिनंदन केलं पाहिजे. तसं पाहिलं तर ग्राहकवाद म्हणजे कन्झ्युमरिझम, म्हणजे कन्झ्युमरिस्ट मेंटॅलिटी, म्हणजे उपभोक्तावाद, हे शब्द वेगवेगळ्या अर्थछटा घेऊन समोर येतात. कन्झ्युमरिझम हा काही खूप चांगला शब्द मानला जात नाही, कारण त्याला एक वेगळे संदर्भ चिकटले जातात. त्यामुळे मी विचार करताना मला असं वाटलं की कदाचित आपण कन्झ्युमर जस्टिस, ग्राहक न्याय, या विषयाच्या अनुषंगाने आपली मांडणी केली पाहिजे. कारण आपण जे सगळे करतो आहोत ते ग्राहकाला न्याय देण्यासाठी करतो आहोत. आणि छोट्या छोट्या गोष्टी, संस्था वाढत असताना त्या छोट्या गोष्टींची ज्यावेळी काळजी घेतली जाते त्यावेळीच संस्था मोठ्या होतात. पण मी कार्यक्रमापूर्वी चहापानाच्या वेळी गप्पा मारत असताना मला जे कळलं की जे ग्राहक भवन उभं राहिलं आहे त्यात एकाही, आता आपले पुरवठादार तर खूप मोठ्या संख्येत आहेत आणि पुरवठादार वस्तूंचा पुरवठा करतात, तसा पैशाचाही करू शकतात आपण जर मागितले तर. पण पुरवठादारांकडनं पैसा न घेता आणि आपल्या ग्राहक पंचायतीचं जे मुखपत्र आहे त्याच्यामध्ये देखील एकही जाहिरात न घेता हे काम करणं, मला असं वाटतं की हे चांगले पायंडे कसे पाडता येऊ शकतात याचं अतिशय उत्तम उदाहरण. संस्थेच्या संचालकांनी, धोरणांनी, नेतृत्वानी मनात आणलं असतं तर लाखो रुपये उभे राहू शकले असते. काही फार अवघड गोष्ट नाहीये. पण आपण एका नैतिक चौकटीत स्वतःला बांधून घेतलं पाहिजे, याची जी खुणगाठ आपण मनाशी बांधली, मला असं वाटतं की हे देखील अतिशय उल्लेखनीय, याची आपल्या सगळ्यांना देखील जाणीव असली पाहिजे आणि विशेषतः पुढच्या पिढ्यांना.
कारण या ज्या प्रथा परंपरा आहेत त्या शाबूत राखणं, टिकवून ठेवणं, मला असं वाटतं की ही नव्या पिढीची जबाबदारी आहे. कन्झ्युमरिझम या शब्दाचा थोडासा एका वेगळ्या संदर्भामध्ये पण राजकारणाशी देखील संबंध आहे. कारण राजकारणामध्ये देखील काय असतं की त्यांना जे हवंय ते द्या, म्हणजे ग्राहकांना जे हवंय ते पुरवठादार देतो, ग्राहक पंचायत देत नाही पण पुरवठादार देतो. आणि बरेचदा असंही होतं की त्याची आवड निवड लक्षात घेऊन गोष्टी केल्या जातात. विकतं तेच पिकवलं जातं. मागे एका चर्चासत्रामध्ये काही टीव्हीवरच्या मालिकांची निर्मिती करणारे होते आणि वेगवेगळ्या वाहिन्यांचे चालकही होते. त्यावेळी एक विषय असा निघाला की टीव्हीवरच्या ज्या वेगवेगळ्या मालिका असतात, धारावाहिक म्हणतात हिंदीमध्ये, त्यात इतक्या विचित्र पद्धतीने कधी कधी मांडणी केली जाते आणि एकच छोटंसं 10 मिनिटाचं कथानक कसं 3 दिवस चालवलं जातं त्याच्यात पाणी घालून घालून. तर कोणीतरी असं म्हटलं की तुम्ही आम्हाला काय वेडे समजता काय, तुम्ही असं कसं करता वगैरे वगैरे. आणि इतकं असं त्याला अनावश्यक भावनाशील करणं. तर त्या मालिकेच्या निर्मात्याने सांगितलं की ग्राहकांना जे आवडतं ते आम्ही करतो. आता हे आवडतो ते करतं हे ग्राहकवाद आणि राजकारण याच्यातलं साम्य आहे की लोकांना जे आवडतं ते आम्ही करतो. आणि प्रश्न असा येतो, आणि ज्याचं भान ग्राहक पंचायतीने ठेवलंय, राजकारणातल्याही मंडळींनी ते ठेवायला पाहिजे, की लोकांना आवडतं ते करणं हा खूप सोपा मार्ग आहे. लोकांच्या हिताचं काय आहे ते करणं हा कठीण मार्ग आहे आणि ग्राहक पंचायत त्या वाटेने चालून गेली. आणि माझा व्यक्तिगत अनुभव आहे, मी अरुणाचल प्रदेशातल्या एका कार्यकर्त्यांनी खूप मोठी टी इस्टेट उभी केली आणि त्याचं उदाहरण मी शुभदाला एकदा सांगत होतो. तर मग ग्राहक पंचायतीने तो तुमच्याकडे येतो, मला वाटतं पापमपोरे जो काही चहा आहे तो. पण ग्राहक पंचायती लोक तिथे अरुणाचलात जाऊन आली, त्याचं निर्मिती केंद्र बघून आली, त्याच्या शुद्धतेची खात्री करून आली आणि नंतर त्याला त्या पद्धतीची ऑर्डर दिली गेली. मला असं वाटतं की हा जो गुणवत्तेचा आग्रह आहे याची अधिक चांगली लागण सगळ्या क्षेत्रांना झाली पाहिजे, राजकारणाला सुद्धा झाली पाहिजे. आणि त्या दृष्टीने मला सहज मी आठवत होतो, एक खूप चांगले ब्रिटिश तत्वज्ञ, विचारवंत, राजकीय नेतेही होते त्यांच्या काळामध्ये, एडमंड बर्क. त्यांचं एक विधान या विषयातलं खूप प्रसिद्ध आहे आणि ते कार्यकर्त्याला देखील लागू आहे, राजकीय नेत्यांना तर आहेच आहे. बर्कने असं म्हटलं की युअर रेप्रेझेंटेटिव्ह, इथे आपण रेप्रेझेंटेटिव्हला कार्यकर्ता म्हणू, युअर रेप्रेझेंटेटिव्ह ओज यू नॉट हिज इंडस्ट्री ओनली बट हिज जजमेंट, and he betrays instead of serving you if he sacrifices his opinion to your opinion. केवढा महत्वाचा अर्थ आहे की तुम्हाला हे हवं वाटतं ना, माझं मत वेगळं आहे पण तुम्हाला हवं असेल तर मी ते करतो. तुम्हाला अमुक पद्धतीचं हवं आहे तर त्याचं मी करतो. तुम्हाला प्लॅस्टिकच्या पिशव्या आहेत तर मी देतो. हे सोपं होतं, पण हा सोपा मार्ग ग्राहक अनुनयाचा आहे. आपण ग्राहक न्यायाची बूज राखणारे आहोत. मला असं वाटतं की हा सगळ्यात महत्वाचा फरक आपण सगळ्यांनी लक्षात घेतला पाहिजे. तसं पाहिलं तर या ग्राहक न्यायाच्या संकल्पनेत खूप घटक येतात. कधी कधी मला असं वाटतं की वर्तमानपत्रांचे वाचक हे देखील ग्राहकच आहेत. आणि तसाच विचार करतो त्यावेळी मला असं वाटतं की अगदी अंबानींपासून ते राष्ट्रपतींपासून ते सगळे हे ग्राहकच आहेत. एका पातळीवर आपण सगळेजण ग्राहक आहोत. पण सगळेजण ग्राहक असल्यामुळे ग्राहक नावाचा जो समूह आहे तो एक प्रकारे अमॉर्फस, म्हणजे विश्विषित किंवा ज्याला आकार उकार नसलेला असा बनतो. आणि त्यामुळे अशा समूहाला एकत्रित करणं, तो ग्राहक आहे याची त्याला जाणीव करून देऊन आणि ती जाणीव जागती ठेवून हे खूप अवघड काम आहे. आपण मग उल्लेख केलात आणि ते काम तुम्ही केलं, पण त्याच्या कक्षा ज्या आहेत त्या अधिक रुंद करता आल्या तर मला असं वाटतं की आपल्याला या चळवळीला अनेक नव्या नव्या मिती प्राप्त करून देता येतील, डायमेन्शन्स उपलब्ध करून देता येतील. त्यातलाच एक भाग आहे तो म्हणजे वाचक. म्हणजे माध्यमांचा विद्यार्थी या नात्याने मला असं वाटतं की माध्यमांचं काम हे बातम्या देणं आहे. वर्तमानपत्रांचं काय किंवा टीव्हीचं काय. बातम्या म्हणजे न्यूज,
पण बरेचदा आपल्याला असं दिसतं भेसळ फक्त अन्नपदार्थातच असते असं नव्हे, छापील मजकुरातही असते आणि न्यूजच्या बरोबरीने व्ह्यूजही कालवून त्याच्यात आपल्याला दिले जातात. इथे वाचक हक्क आणि वाचक न्यायाशी प्रतारणा होते. वाचकाची इच्छा आहे की तुम्ही आम्हाला नुसत्या बातम्या द्या, त्याच्यामध्ये तुम्ही विरामचिन्हांचा वापर करून, फॉन्टचा वापर करून, विशिष्ट शब्दांचा वापर करून जे राजकारण कालवता त्यातनं एक ॲडल्टरेटेड मीडिया आमच्यापर्यंत पोहोचवता. आणि ही भेसळ वाचक म्हणून जशी ग्राहकांनी स्वीकारता कामा नये तशी वाचकांनी स्वीकारता कामा नये. पण पुन्हा वाचक हा एक ॲमॉर्फस समूह आहे, त्यामुळे त्याला संघटित करणं इतकं सोपं नाही. पण कालांतराने, कारण आता कसं झालंय की मीडियाचा दबदबा आणि मीडियाचा हस्तक्षेप आपल्या जीवनामध्ये एवढा वाढला आहे, आपली इच्छा असो वा नसो तो होतच राहणार आहे. आणि त्यामुळे मला असं वाटतं की ग्राहक पंचायतीसमोरचं एक आव्हान आहे की वाचक आणि या माध्यमांचा जो उपभोक्ता आहे, माध्यमांचा ग्राहक जो आहे, त्या ग्राहकाला माध्यमांकडून न्याय मिळेल याची काळजी घेणं, त्याकरता काही नियम संकेत या संबंधामध्ये जागरूकतेने सरकारवर दबाव आणणं, न्यायालयांची मदत घेणं हे आवश्यक आहे. तसं झालं नाही तर माध्यम संस्था देखील त्यांचा जो दबदबा आहे तो हरवतील एक प्रकारे, त्याचं ट्रिव्हिलायझेशन, किरकोळीकरण होईल आणि अंतिमतः ते समाजाच्या हितासाठी राहणार नाही. आणि त्याही दृष्टीने मला ही एक सूचना आपल्याला करावीशी वाटते. काही गोष्टी आणखीन मला असं वाटतं की 50 नंतरच्या या कालखंडामध्ये आपल्या सगळ्यांसमोर आव्हान म्हणून उभे आहेत. पहिली गोष्ट म्हणजे तरुणांचा सहभाग. कारण आजही सभागृहात मला असं वाटतं की तरुण चवीपुरतेच असतील, मला अंधारात फारसं दिसत नाहीये, पण तरुणांचा फारसा सहभाग नाहीये. आणि तरुणांना याकडे आकर्षित करण्याचा एक मार्ग कदाचित मला असं वाटतं की शिक्षण संस्थांमधून जातो. आणि आता नवीन शैक्षणिक धोरणामध्ये अनेक क्रेडिट्सची व्यवस्था आहे. तर कन्झ्युमर जस्टिस या विषयावरचे काही पाठ्यक्रम तयार करून आपण ते विद्यापीठ आणि महाविद्यालयांना उपलब्ध करून दिले आणि त्याच्यामध्ये केवळ पुस्तकी शिक्षणापेक्षा व्यावहारिक शिक्षणावरही भर दिला आणि आपण ग्राहक आहोत याची जाणीव अधिक प्रगल्भतेने विकसित करण्याचा प्रयत्न केला. तर काही तरुण हाताला लागण्याची शक्यता नाहीच असं नाही, असं मला वाटतं. आणखीन एक 2-3 गोष्टी मला एक विनम्र सूचना म्हणून करायच्या आहेत. एक असं की समाज जसा बदलतोय, समाज माध्यमांमुळे बदलतोय, माध्यमांची भूमिका महत्वाची आहे, आपण सगळेजण जाणतोच. पण यामुळे एक परिवर्तन असं झालंय की चांगलं असणं यापेक्षा चांगलं दिसणं जास्त महत्वाचं झालंय. आणि त्यामुळे आपण पाहतो की गल्लोगल्ली हल्ली ब्युटी पार्लर्स उभे राहिलेत आणि जिम टोन्ड बॉडीचा जो ध्यास घेतलाय, त्यामुळे म्हणजे जिमिंग कल्चर खूप चांगलं आहे, व्यायामशाळा वाढायलाच हव्यात, पण त्याचा उद्देश शरीर तंदुरुस्त करणं आहे का शरीराचं रुपडं अधिक चांगलं देखणं करणं आहे, हा जरा तपासून पाहण्याचा विषय आहे. आणि म्हणून अशा वातावरणामध्ये बरेचदा चांगली असलेली माणसं चांगली दिसत नाहीत आणि चांगली दिसणारी माणसं चांगली निघत नाहीत, हा आपला अनुभव आहे. आणि ग्राहक पंचायती तर चांगल्या माणसांनी चांगल्या उद्देशाने चांगल्या पद्धतीने थोडी नाही तर 50 वर्ष चालवलेली चळवळ आहे. त्यामुळे आपण चांगले कसे दिसू याचा अधिक प्रयत्न आपण करण्यात, म्हणजे चांगले दिसू म्हणजे चांगलेच आहोत आपण, पण मुख्य म्हणजे दिसू. आज कसं झालंय की तुम्ही फेसबुकवर नसाल तर तुम्ही जगातच नाही असं लोक मानतात. त्यामुळे आपला प्रेझेन्स, आपलं अस्तित्व हे समाजाच्या समोर वारंवार प्रखरपणे प्रभावीपणे मांडणं ही आवडो व न आवडो आता गरज झाली. प्रसिद्धी पराडमुखता नावाचा विषय आता जवळजवळ संपुष्टात आला आहे. आपल्याला पटो न पटो, आवडो न आवडो, समाज एका वेगळ्या दिशेने निघालेला आहे. आणि समाजाच्या बरोबर जर आपल्याला संतुलन साधायचं असेल तर मला असं वाटतं समन्वय साधायचा असेल तर हे करण्याची गरज आहे. त्यामुळे त्याही दृष्टीने आपण करावं असं मला वाटतं. त्याचाच एक भाग असा आहे की जसं आपण पाहतो की पुस्तकांची खरेदी करणारी म्हणजे व्यवस्था जी आहे ती खूप चांगली विकसित होते आहे. पुस्तकांना चांगलं मार्केट मिळतं आहे. म्हणजे मी प्रकाशन संस्था एक उदाहरण घेतो, हे सगळ्यांना लागू आहे. पण बरेचदा असं दिसतं की चांगली पुस्तकं कोणती याविषयी ग्राहक संभ्रमित असतो.
एक तर वर्तमानपत्र हल्ली पुस्तकांची परीक्षणं छापतातच असं नाही, आणि ती काहीच पुस्तकांची का छापतात असाही प्रश्न बरेचदा पडतो. सगळ्यांची छापत नाहीत. त्यामुळे परीक्षणांच्या माध्यमातून पुस्तकांची निवड करावी हा पर्याय तेवढा उपलब्ध नाही. अशा वेळी ग्राहक संस्थांनी, ग्राहक पंचायतीसारख्या संघटनांनी जर प्रकाशनांचं, जसं महाविद्यालयांचं, विद्यापीठांचं रँकिंग असतं, तशी एक क्रमवारी लावण्याची पद्धत काही जर विकसित करता आली तर चांगल्या प्रकाशकांमध्ये देखील गुणवत्तेनी चांगली, म्हणजे मजकूरही चांगला आणि मांडणीही चांगली अशी पुस्तकं काढण्याची चढाओढ निर्माण होऊ शकेल आणि त्यातनं कदाचित वाचन संस्कृतीला अधिक चांगले दिवस येतील. त्यामुळे असंही काही आपण करू शकतो का याबद्दल आपण विचार करावा असं मला वाटतं. जसं पुस्तकांचं आहे तसंच चित्रपट, आपण एका नाट्यगृहात आहोत, नाटकांचंही आहे, त्याचं रँकिंग वगैरे हा भाग वेगळा. पण आज महाराष्ट्र सरकार काय किंवा अन्य सरकार काय चित्रपटांच्या निर्मितीला अनुदान देतात, नाटकांच्या निर्मितीला अनुदान देतात. त्यामुळे होतंय असं, आणि महाराष्ट्र सरकारचं सांस्कृतिक धोरण ठरवणाऱ्या समितीचा मी कार्याध्यक्ष होतो आणि आमच्या अहवालात आम्ही हे नमूद केलंय की यामुळे उत्पादन वाढलंय, चित्रपटांची संख्या वाढली, नाटकही निर्माण होत आहेत, पण प्रेक्षकच नाहीयेत. म्हणजे बाजार नाहीये, मार्केट नाहीये, पण प्रॉडक्ट्स बाजारात आलेले आहेत. आज आवश्यकता आहे ते अभिरुची काय याची जाण असलेलं मार्केट, म्हणजे असा प्रेक्षक वर्ग, सुजाण प्रेक्षक वर्ग निर्माण करण्याची गरज आहे. आणि म्हणून आम्ही तर शिफारस केली आहे किंवा सूचना केली आहे म्हणू आपण की प्रेक्षकांना अनुदान द्या, म्हणजे प्रेक्षक अधिक संख्येने येतील आणि एकदा मार्केट तयार झालं की चांगली नाटकं येतील. आपल्याकडे प्रतिभा आहे. पण आज अनुदानाच्या आकर्षणापोटी कोणत्याही प्रकारच्या कला वस्तूची निर्मिती, मग ते चित्रपट असेल, पुस्तकं असतील किंवा नाटकं असतील, मला असं वाटतं की ही पुन्हा ग्राहक न्यायाच्या तत्वाशी फारकत घेणारी गोष्ट आहे आणि त्याही दृष्टीने आपण काही विचार करू शकलो तर चांगलं होईल असं मला वाटतं. एक विषय जो आपल्या सगळ्यांच्या घराघरात चर्चेला जातच असेल असं मला वाटतं, तो आहे डिजिटल पॉप्युलिझमचा. आणि आपल्यापैकी अनेकांनी ती नेटफ्लिक्सवरची ॲडोलेसन्स ही मालिका बघितली असेल, नसेल तर आपण जरूर बघावी. की हा जो ऑनलाईन राक्षस आज घरात नव्हे तर मेंदूत, हृदयात, मनात, व्यक्तीच्या अंतरंगात घुसला आहे, त्याचे खूप घातक परिणाम आहेत. आणि त्या दृष्टीने ग्राहकांच्या हितासाठी, ग्राहक न्यायासाठी, सामाजिक स्वास्थ्यासाठी स्मार्टफोनच्या वापरासंबंधात काही परिनियम बनवता येतील का? अनेक देशांनी बनवलेत, ऑस्ट्रेलियाने बनवले, इतरही अनेक देशांनी बनवले आहेत. त्याचा अभ्यास करून आपण सरकारला काही शिफारस करू शकू का, असाही एक माझा एक विनम्र आग्रह आहे की कमीत कमी 16व्या वर्षापर्यंत स्मार्टफोन हे उपकरण जर एक परवाना आधारित उपकरण ठेवलं, म्हणजे लायसन्स गॅजेट असं आहे, अशी जर सरकारने नियमात सुधारणा केली तर पालक आपल्या हातात, आपल्या पाल्याच्या हातामध्ये 16 वर्षापूर्वीच्या स्मार्टफोन देताना मला असं वाटतं की थोडा विचार करण्याची शक्यता वाढेल आणि त्याही बाबतीत आपण जमलं तर विचार करावा अशी माझी आपल्याला विनंती आहे. खूप सूचना झाल्या, त्यामुळे आपण सगळेजण विचार करताच, पण तरी मला असं वाटतं की ग्राहक चळवळीच्या विकासाला खूप मोठा अवकाश उपलब्ध आहे. आपण शहरांमध्ये सक्रिय आहोतच, पण ग्रामीण भागात त्याची जास्त गरज आहे, कारण ग्राहक न्यायाच्या बाबतीतली विपरीतता ही ग्रामीण भागात जेवढी आहे तेवढी शहरांमध्ये कदाचित नाही. आणि त्यामुळे ग्रामीण भागातला, मग तो शेतकरी असेल, शेतमजूर असेल, हा जो वर्ग आहे त्याला देखील आपल्या या परिघात कसं घेता येईल याचा आपल्या कार्यसूचीवर, अजेंड्यावर एक विषय म्हणून आपण जरूर घ्यावा. ग्राहक प्रबोधन आणि ग्राहक प्रशिक्षण या विषयात आपण करताच आहात. यात काही आमच्यासारख्यांची मदत होणं आवश्यक असेल, शक्य असेल तर आम्ही निश्चितपणे उपलब्ध आहोत. पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांना मी मनापासून शुभेच्छा देतो. मला इथे बोलावलं त्याबद्दल आपल्याविषयी मनापासून कृतज्ञता व्यक्त करतो आणि माझं बोलणं थांबवतो. नमस्कार. आपल्या संस्थेची गुणवैशिष्ट्य सांगत ती टिकवण्याचं किती मोठं आव्हान आपल्या समोर आहे याची जाणीव विनयजींनी आपल्याला करून दिली आहे. आपली चौकट किती आणि कशी विस्तारू शकते याच्या काही कल्पना सुद्धा त्यांनी आज आपल्याला दिल्या.
तरुणाईपर्यंत पोहोचण्याचा मार्गही त्यांनी खूप छान पद्धतीने सुचवलाय. सर, तुमचं मार्गदर्शन आमच्यासाठी खूप मोलाचं आहे. मनपूर्वक धन्यवाद की तुम्ही आज इथे येऊन आम्हाला इतकं छान प्रबोधन केलं त्याबद्दल. आपल्या संस्थेचे अध्यक्ष डॉक्टर बाळ फोंडके, ज्येष्ठ विज्ञान लेखक आणि वैज्ञानिक, आज येऊ शकलेले नाहीयेत, पण त्यांनाही आपण या निमित्ताने अभिवादन करूया. आणि संस्थेचे उपाध्यक्ष संजीव मंत्री यांना मी विनंती करते की त्यांनी अध्यक्षीय समारोप करावा कार्यक्रमाचा. शोभनाजी वेळ सांगायला विसरले आहेत. मी किती वेळ बोलू शकतो? आता शेवटची 5 मिनिटे आहेत त्यामुळे. माननीय व्यासपीठ आणि मुंबई ग्राहक पंचायतीचे सर्व परिवार सदस्य यांना अभिवादन. सुवर्ण महोत्सवी वर्षाचा सांगता समारंभ वगैरे असं डोक्यात असलं तरीही पुढची सुरुवात आहे हे सर्वांनी पहिलं लक्षात ठेवूया. 50 वर्षात काय काय झालं आणि कसे सामने करत कसं हे संघटन उभं राहिलं याविषयी परत सांगायची जरूर नाही. शिरीषजींनी अत्यंत उत्तम याच्यात आणि आपल्या ग्राहकमध्ये येतच असतं, सर्वांनाच कल्पना आहे. ग्राहक शिक्षण हा एक मुद्दा फक्त मला सांगावा असाच वाटतो. विनयजी, स्वदेशीचं जागरण करत 50 वर्ष काढणारी ही एकमेव संस्था आहे. या सर्व वितरणामध्ये स्वदेशी ही अंडरलाईन्ड गोष्ट असते आणि नवनवीन उद्योजकांना प्रोत्साहन देऊन उत्तम क्वालिटीचंच मटेरियल त्यांच्यातर्फे घ्यायचं, त्यांना डेव्हलप करायचं, हे फार पूर्वीपासून ग्राहक पंचायत करत आली आहे. आणि म्हणूनच जेव्हा मोदीजी सांगतात आत्मनिर्भर भारत, तेव्हा आमची पण छाती रुंदावते की आम्ही हे करत आलोय. फार चांगलं. आणि विनयजींचं बौद्धिक मी ऐकत होतो, फार चांगल्या सूचना केल्या आहेत. आणि माझ्या नोट्समध्ये जे मी अजून एक अंडरलाईन करून लिहिलं होतं ते सर्व बोलून बसले, त्यामुळे मी काय बोलू हा प्रश्न निर्माण झालाय. ग्राहक हा विषय मला वाटतं सर्वच जण मान्य करतील, विनयजी पण मान्य करतील की ग्राहक पंचायतीच्या प्रत्येक कार्यकर्त्याच्या रक्तामध्ये भिनलेला विषय आहे हा. आणि प्रत्येक कार्यकर्ता, प्रत्येक युनिट जे लोकली काम करतं ते ग्राहक हिताच्या दृष्टीने करतं. आणि शाळांमध्ये आमचा शिक्षण विभाग आमच्या कुवतीप्रमाणे जी स्ट्रेंथ आहे त्याप्रमाणे जाऊन ग्राहक शिक्षण हे मुलांना देत असतं. एकच आपल्याला विनंती आहे की NEP जे आपण लागू करतो आहोत, या वर्षी पहिलीपासून सुरुवात होते आहे, त्यामध्ये म्हणजे आता पुढची 5-6 वर्ष हे राबवणं चालू होईल. ग्राहक हा विषय जो आमच्या रक्तात भिनलेला आहे त्यामध्ये आम्ही खूप सूचना करू असंच नाही, तर आम्ही शाळांमध्ये जाऊन यामध्ये मदत करू सर्व ऑर्गनायझेशन्सना. पण आम्ही सूचना कराव्यात असं तुम्ही सूचित केलं, आता आम्ही करणार. आणि ग्राहक हा विषय भक्कम करूया, कारण राष्ट्र निर्माण जे होणार आहे ते उत्तम प्युअर ग्राहकामुळे होणार आहे. त्या पूर्णपणे गुणवत्ता, ग्राहकाची गुणवत्ता आणि इतर सर्वांची यामध्ये होणार आहे. आमचा त्यात पूर्णपणे पाठिंबा असणार आणि
सहकार्य असणारच, ते आम्ही करतोच आहोत. तर त्यासाठी आम्ही तुमच्याकडे येणार. संस्था बांधणी, विनयजींचं ते एक मला आवडलं. संस्था बांधणी कशी असावी ग्राहक पंचायतींनी, ते एक दाखवून दिलंय की प्रत्येक मेंबर हा कसा कार्य करताय. आम्हाला ऍक्टिव्ह सभासदाची नोंदणीच करावी नाही लागत, कारण प्रत्येक सभासद ऍक्टिव्ह आहे. इतर राजकीय पक्षांमध्ये आपण करतो की सक्रिय सभासद नोंदणी. हे 30,000 सक्रिय सभासद आमच्याकडे आहेत. आणि ह्याचं जर मॉडेल अजून कुठे डेव्हलप करायचं असेल तर आम्ही नक्की मदत करू. चांगली माणसं निर्माण करणं आणि चांगलं असून भागत नाही, चांगलं दिसलं पण पाहिजे. म्हणजे बेसिकली प्रेझेंटेशन स्किल्स, कम्युनिकेशन स्किल्स, ही सूचना फार चांगली आहे. त्या दृष्टीने प्रयत्न सुरू केले आहेत, पण तुम्ही सोनाराने कान टोचले तर बरं असतं. तर तुम्ही फार चांगली सूचना केली आहेत. आम्ही त्या दृष्टीने सुद्धा नक्कीच प्रयत्न करू. आता शिरीषजी आणि टीम वेगवेगळे विंग्स आहेत. आता एक अजून बातम्या, चांगल्या बातम्या, मिश्रित बातम्या, हे सर्व आपण ऐकलं. ॲडवॉच क्लब हा ग्राहक पंचायतींनी फार चांगल्या रीतीने राबवलेला होता. थोडं स्लो झालो, पण आजच्या तुमच्या बोलण्यानंतर त्याला गती परत देऊ. कारण चांगलं काय आणि चांगलं प्रेझेंट केलंय, गुणवत्ता नाही आहे असं काय, हे सर्व सांगण्याचं काम केलं पाहिजे. ते पुढे करूच यात सुद्धा. पण आता एकच सांगावंसं वाटतं की आमचे कार्यकर्ते हेच, आमचे नेते हेच, आमचं सर्व हेच 30,000. यांनी फोकसनी जर काम केलं पाहिजे तर. आणि अजून एक जो उल्लेख तुम्ही पण केलात, मला बरं वाटलं की कोणत्याही एजन्सीची सप्लायर कडून मदत न घेता आणि इव्हन गव्हर्नमेंट कडून कोणतीही सबसिडी आम्ही कधीही मागितलेली नाही. कोणतीही काही मदत, कोणाचंही गव्हर्नमेंट असो, ते मागितलेलं नाही. आपण आपलं काम करत जायचं, हे आम्ही करत गेलेलो आहोत. तर या कार्यकर्त्यांना आणि त्यांना मार्गदर्शन करणाऱ्या शिरीषजींसारखे मंडळी आहेत, त्यांचा वेळ त्यावरतीच जर फोकस नीट झाला ना तर खूप चांगली गोष्ट होईल. तर त्यामध्ये कुठचे सरकारी अडथळे येत नाहीत, यामध्ये कदाचित आम्हाला तुमची मदत लागेल आणि ती फार मोठी मदत होईल. जिथे आम्ही विसावतोय मीटिंग्स घ्यायला, त्यावरती जर एनर्जी आमची जायला लागली तर हे सर्व कधी करणार, कसं करणार. तर विनयजी, त्यासाठी आम्ही तुम्हाला त्रास देऊ. खूप खूप आभार, धन्यवाद. धन्यवाद विनयजी. आज तुम्ही इथे आलात, अत्यंत व्यग्रतेतून त्यांनी वेळ काढून ते आपले कुटुंबीय म्हणून इथे आले आणि आपल्याला मार्गदर्शन त्यांनी अतिशय उत्तम केलं, त्याबद्दल धन्यवाद देते. आणि त्यांना निघण्याची घाई आहे. आपला 1 मिनिटात कार्यक्रम संपतोच आहे, त्याच्यामुळे आपण या कार्यक्रमाच्या पूर्वार्धाचा इथे समाप्ती करूया. या कार्यक्रमासाठी आपल्या व्यासपीठावर आलेले सगळी आपली ज्येष्ठ कुटुंबीय, त्यांनाही मी धन्यवाद देते. हा एवढा मोठा सोहळा कुणीही इव्हेंट मॅनेजरची आपल्याला कधी गरज भासत नाही, कारण आपले कार्यकर्तेच अत्यंत तत्परतेने सगळी कामं करत असतात. त्यामुळे सगळ्या कार्यकर्त्यांना सलाम, एवढा छान सोहळा आपण साजरा केल्याबद्दल. इथे आलेले सगळे रसिक आपले सभासद, आता संजीव मंत्री सर म्हणाले त्याप्रमाणे सगळे आपले कार्यकर्तेच आहेत. त्याच्यामुळे अशा या कौटुंबिक सोहळ्याला
अगदी जाहीर केल्यानंतर 2 दिवसात आपला हा सगळा हॉल भरून गेला. इतका पटापट प्रतिसाद मिळाला आणि काही जणांचा विरस झाला. तो भरून काढण्यासाठी आज आपण YouTube लाईव्ह केलेला आहे. त्यामुळे इथे असलेल्या सर्वांना मनपूर्वक धन्यवाद देते. कार्यक्रमाचा हा पूर्वार्ध आपण इथे संपूया. आता 5 मिनिटाचं मध्यंतर होईल आणि नंतर आकाशी झेप वगैरे या कार्यक्रमाचा आस्वाद आपण सगळेजण घेऊ शकता. धन्यवाद.